जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौरुंदा रोशन तळस राहणार परतवाडा आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 शताब्दी वर्षानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत. तर आज मी आपणासमोर सादर करणार आहे कवी अशोक मांदळे सर यांच्या अखंड प्रेरणा या काव्यसंग्रहामधील कविता आणि माझ्या कवितेचे नाव आहे मशाल ऐक्याची. सकल बंधू समाज बांधू गाठ बांधू या नात्याची, होऊ एक घेऊ झेप मशाल पेटू ऐक्याची. रुसू नको फुगू नको माझे तुझे का करशी, बसू नको खचू नको उठ जोमाने घे सरशी. वाट मोकळी कर धोक्याची, होऊ एक घेऊ झेप ऐक्याची. करू रक्षण घेऊ शिक्षण समाज सुज्ञानाचे, साध गती कर उन्नती स्थान मिळो मानाचे. घे प्रेरणा ज्योतीची, होऊ एक घेऊ झेप ऐक्याची. विचारमंच विचारमंथन अंधश्रद्धा दूर करा, समाजकारण समाज प्रबोधन विज्ञानाची कास धरा. करू निर्मिती नवज्ञानाची, होऊ एक घेऊ झेप ऐक्याची. चला तर मग या कवितेत अशोक सरांनी आपल्याला काय सांगितले थोडक्यात आपण समजून घेऊया. सर म्हणतात, समाजातील लोकांनी एकत्र येऊन समाजाची मशागत करावी आणि त्याला चांगल्या विचारांचे घडवावे. समाजात भांडणे वाद आणि मतभेद नकोत. त्याऐवजी प्रेम सहकार्य आणि एकता असावी. समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण मिळावे, त्याला सन्मानाचे स्थान मिळावे आणि समाजाची प्रगती व्हावी, उन्नती व्हावी. लोकांनी विचार करावा, अंधश्रद्धा दूर करावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा. ज्योतिबाची प्रेरणा समोर ठेवून समाज प्रबोधन आणि विज्ञानाचा आधार घेऊन नवीन ज्ञान निर्माण करावे. सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर समाजाची प्रगती होईल, उन्नती होईल आणि विकास नक्कीच होईल. धन्यवाद. अशाच सावित्रीबाईच्या अर्थपूर्ण कविता ऐकण्यासाठी आमच्या सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.